मित्रांनो, इतिहासाची पाने उलटली की आपणास अनेक युद्धे आणि हार जीत दिसतात. युद्ध जिंकल्यानंतर काबीज केलेल्या प्रांतात ती सत्ता तिथे काय करते हेही आपण वाचलं असेल. तिथे रक्ताच्या नद्या वाहतात, लुटमार होते, पराभूतांचा निर्दयी वध होतो, वांशिक कत्तल होते, स्त्रियांची अब्रू लुटली जाते. इतिहासच कशाला, अलीकडच्या काळात झालेली आधुनिक युद्धेही याला अपवाद नाहीत. याच्या मागे बदला घेण्याची विकृती आढळून येते. पण आज आपण मानवी इतिहासातील एक अशा अभूतपूर्व विजयाबद्दल बोलणार आहोत, जिथे विजय तर मिळाला, पण तलवारीची एकही धार न चालवता, जिथे शत्रू समोर असताना बदला नाही, तर जगातील सर्वात मोठी आम माफी म्हणजे सार्वत्रिक क्षमा देण्यात आली. हा प्रसंग आहे फतेह मक्का, म्हणजे मक्का शहराचा विजय. हा प्रसंग समजून घेण्यासाठी आपल्याला 1450 वर्षापूर्वी मागे जावे लागेल. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जेव्हा मक्केमध्ये इस्लामचा प्रचार सुरू केला, तेव्हा तिथल्या जुलमी नेत्यांनी आणि कुरेश टोळ्यांनी त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना कित्येक वर्ष त्यांचा अमानुष छळ केला. त्यांना अतोनात त्रास देण्यात आला. मुस्लिमांना रणरणत्या उन्हात तापलेल्या वाळवंटात झोपवून त्यांच्या छातीवर असे मोठाले दगड ठेवले जायचे, म्हणजे त्यांनी हालू नये म्हणून. त्यांना गरम निखाऱ्यावर झोपवले जायचे. 3 वर्ष त्यांना शेबे अबे तालिब या दरीवरच्या जागेत त्यांना ठेवण्यात आले. त्यांचा सामाजिक बहिष्कार करण्यात आला, जिथे मुस्लिमांनी अगदी झाडाची पाने खाऊन दिवस काढले. इतकेच नाही तर पैगंबरांच्या अत्यंत प्रिय सहकाऱ्यांची आणि त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांची निर्घृण हत्याही करण्यात आलेली होती. या अत्याचारांना कंटाळून घरदार सोडून जेव्हा त्यांनी मदिनेत स्थलांतर केले, तिथेही शत्रूंनी त्यांचा पाठलाग सोडला नाही, तर त्यांच्यावर अनेक युद्धे लादली. पण लवकरच जगाने इस्लामची शिकवण व पैगंबरांची सत्यवचने स्वीकारली आणि सत्याचा विजय झाला. आणि 8 वर्षानंतर तो ऐतिहासिक दिवस आला, ज्याला फतेह मक्का म्हणतात. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10,000 सैन्यासह मक्केच्या वेशीवर येऊन उभे ठाकले. मक्क्यांच्या शत्रूमध्ये आता प्रतिकार करण्याची ताकद उरली नव्हती. त्यांनी आत्मसमर्पण केले आणि मुस्लिम सैन्य मक्क्यात दाखल झाले. पण कसे ते पहा. तर आश्चर्य पहा की एवढ्या मोठ्या सैन्याचा नेता पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्या उंटावर स्वार होऊन मक्केत प्रवेश करत असताना त्यांचे डोके गर्वाने नव्हे, तर ते ईश्वराच्या कृतज्ञतेने आणि नम्रपणे झुकले होते. इतके की त्यांचा चेहरा उंटाच्या पाठीला स्पर्श करत होता. ते मक्केच्या पवित्र काबागृहाजवळ पोहोचले. आता समोर ते सर्व क्रूर शत्रू उभे होते, ज्यांनी पैगंबरावर दगडफेक केली होती, त्यांना काटे अंथरून घायाळ केले होते, ज्यांनी मुस्लिमांचे रक्त सांडले होते. ते सर्व कैदी आज भीतीने थरथरणाऱ्या अंगाने आणि शरीराने मान खाली घालून उभे होते. त्यांना वाटलं की आज आमचा वध निश्चित आहे, आज बदला घेतला जाणार. पण पैगंबर मोहम्मद यांनी त्यांना त्या संपूर्ण गर्दीकडे, शत्रूंकडे पाहिल्याने विचारले, सांगा आज मी तुमच्याशी कसा व्यवहार करावा अशी तुमची अपेक्षा आहे. तेव्हा अत्यंत भीतीने ते म्हणाले की तुम्ही एक दयाळू भाऊ आहात, आम्हाला तुमच्याकडून दयेचीच अपेक्षा आहे. तेव्हा प्रेषितांनी जे शब्द उच्चारले त्याने केवळ मक्केचा नाही, तर संपूर्ण जगाचा इतिहास आणि लोकांची मने बदलून टाकली. ते म्हणाले, आज तुमच्यावर कोणताही आरोप नाही, कोणतीही कारवाई होणार नाही. तुम्ही सगळे मुक्त आहात. तुम्हा सर्वांना मी अभय देतो, आम माफी देतो. विचार करा, त्या गर्दीमध्ये ते लोकही होते ज्यांनी प्रेषितांचे काका हजरत हमजा यांच्या मृतदेहाची विटंबना केली होती, छाती चिरून त्यांचे रक्त प्राशन करण्याचा प्रयत्न केला होता. किती मोठं मन लागलं असेल अशी माफी करायला. बदला घेण्याची पूर्ण शक्ती असताना एका झटक्यात संपूर्ण शहराला माफ करण्याचे असे उदाहरण मानवी इतिहासात दुसरे कुठेही पाहायला मिळत नाही. आणि पुढे पहा, या आम माफीचा परिणाम काय झाला, तर ज्या शत्रूंची मने द्वेषाने भरलेली होती ती प्रेमाने विरघळली. तलवारीने जे साध्य झाले नाही, ते पैगंबराच्या या दयाळूपणाने करून दाखवले. ज्या लोकांनी आयुष्यभर इस्लामचा विरोध केला, त्यांनी त्याच दिवशी स्वेच्छेने इस्लामचा स्वीकार केला. त्यांना कळून चुकले की पैगंबरांचे मार्गदर्शन त्यांच्या भल्यासाठी होते, त्याच्यामध्ये कुठलेही सत्य वगैरे पाहण्याचा हाव नव्हता. तर हा प्रसंग आपल्याला काय शिकवतो पहा, की खरी ताकद समोरच्याला संपवण्यात किंवा बदला घेण्यात नाही, तर त्यांना माफ करण्यात असते. क्षमाशीलता, संयम आणि दया हाच इस्लामचा खरा आत्मा आहे. तुम्हाला हा ऐतिहासिक प्रसंग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन विषय घेऊन. धन्यवाद.